नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री. आज आपण लेक्चर 5th स्टडी करणार आहोत कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मधला. त्या अगोदर लेट मी इंट्रोड्यूस ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी ॲप लॉन्च झालेला आहे. नवीन बॅच सुरू करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आम्ही पेपर 2 केमिकल सायन्सेस साठी एंटायर सिलेबस कव्हर करणार आहोत, ज्यात ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, एनालिटिकल सर्वे टॉपिक्स कव्हर करणार आहोत, जे महाराष्ट्र सेटच्या सिलेबस नुसार आहे. ओके, म्हणजे इन शॉर्ट आम्ही कम्प्लीट सिलेबस जो आहे महाराष्ट्र सेटचा तो कम्प्लीट करणार आहोत केमिस्ट्रीसाठी. त्यासाठी आम्ही व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहे प्रत्येक चॅप्टरवरती. त्यानंतर प्रत्येक चॅप्टरची असाइनमेंट घेण्यात येईल आणि त्या असाइनमेंटचे व्हिडिओ सोल्युशन्स पण भेटणार तुम्हाला. 3 प्रॅक्टिस मॉक टेस्ट होणार आहे, ज्यामध्ये आम्ही कम्प्लीट सिलेबस प्रोव्हाइड करणार आहोत इन द फॉर्म ऑफ टेस्ट. डाऊट सॉल्विंग फॅसिलिटीज आहेत आणि पर्सनल गायडन्स भेटणार. प्रत्येक बॅच मध्ये लिमिटेड स्टुडंट्स असणार, ज्याने प्रत्येक स्टुडंटला आम्ही अटेन्शन देऊ शकू आणि प्रिव्हियस इयर्सचे पेपर सोल्युशन सुद्धा भेटणार. आणि हे सर्व फक्त 2999 रुपीज मध्ये येणार. त्यामध्ये आम्ही पेपर 1 पण इन्क्लूड करणार आहोत अलॉंग विथ पेपर 2. पेपर 1 जो आहे आपला जनरल ऍप्टिट्यूड, तो पण खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहे सेटमध्ये. ओके, त्यामध्ये पण क्वालिफाय होणं गरजेचं आहे. जर तुम्ही फक्त पेपर 2 क्वालिफाय केलं आणि पेपर 1 नाही क्वालिफाय केलं तरी ओव्हरऑल रिझल्ट नाही येत. ओके, ओव्हरऑल रिझल्ट नॉट क्वालिफाईड येतो. म्हणून पेपर 1 इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्याचे सुद्धा नोट्स तुम्हाला भेटणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, थंबनेल वरती जो कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता, किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेन्शन केला आहे आणि त्यासाठी एक डेडिकेटेड व्हिडिओ पण बनवलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. ओके, तुम्हाला फक्त एवढं करायचंय, प्ले स्टोअर मध्ये जाऊन ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी ऍप डाउनलोड करायचं आहे आणि एनरोल करायचंय. ओके, सो आज आपण स्टार्ट करत आहोत लेक्चर 5. त्या कालच्या लेक्चरमध्ये आपण कुठली थिअरी स्टडी केलेली, व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी. ओके, आज आपण करणार आहोत क्रिस्टल फील्ड थिअरी. ही थिअरी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण या थिअरी मधून खूप प्रश्न विचारले जातात सेटमध्ये. स्टुडंट्स, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ओके, 5 to 6 क्वेश्चन्स येतातच येतात या सिंगल चॅप्टर मधून. म्हणजे ह्याच्यातूनच आपल्याला समजू शकते की हा किती इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि त्यातला सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे क्रिस्टल फील्ड थिअरी. अच्छा, तर वी विल स्टार्ट. कालच्या व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीमध्ये आपण काय स्टडी केलेलं? व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीमध्ये आपण हे शिकलेलो की जो पण मेटल आणि लिगँड मधला जो बॉन्ड असतो तो कुठल्या टाईपचा असतो, कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट. ठीक आहे, कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट. पण या थिअरीमध्ये काहीतरी ड्रॉबॅक्स होते है ना. ही थिअरी काय ना एक्सप्लेन करू शकली, नेचर ऑफ लिगँड्स ने एक्सप्लेन करू शकली, कॉम्प्लेक्सेसचे कलर ना एक्सप्लेन करू शकली, स्पेक्ट्रल प्रॉपर्टीज ना एक्सप्लेन करू शकली. म्हणून ह्या थिअरीला काय केलं, अप्रूव्ह नाही केलं. ओके, मग त्या जागी एक नवीन थिअरी आली. सायन्समध्ये असंच असतं ना, एक थिअरी जर अप्रूव्ह नाही झाली तर एक दुसरी थिअरी येते. दॅट वॉज क्रिस्टल फील्ड थिअरी. या थिअरीनुसार काय, ह्या थिअरीचे मी तुम्हाला काही अझम्पशन्स सांगते, नंतर आपण आपला जो मेन टॉपिक आहे त्यावरती जाऊया, जिथून क्वेश्चन्स येतात. ओके, तर अझम्पशन्स काय आहेत क्रिस्टल फील्ड थिअरीचे? क्रिस्टल फील्ड थिअरी काय सांगते की जे पण लिगँड्स आहेत, ओके, तो न्यूट्रल लिगँड असून दे नाहीतर नेगेटिव्ह चार्ज असलेला लिगँड असून दे, ही लोक काय करतात, जो मेटल आहे त्याच्यासोबत आयोनिक बॉन्ड बनवतात. ओके, तर क्रिस्टल फील्ड थिअरी काय म्हणते की कोव्हॅलेंट बॉन्ड नाही बनत, आयोनिक बॉन्ड बनतो. आयोनिक बॉन्ड बनतो मेटल आणि लिगँड मध्ये. तर तो कसा बनतो बघा. आपल्याला माहितीये मेटल वरती काय असतो, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. मी तुम्हाला सांगितलं ना, मेटल आर ऑलवेज डिवॉइड ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सची नेहमी कमी असते, म्हणून त्याला आपण लुईस ऍसिड्स किंवा इलेक्ट्रोफाइल्स म्हणतो. तर त्यावरती काय असणार, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. आणि जे आपले लिगँड्स आहेत, फॉर एक्झाम्पल वॉटर,
ओके, त्यांच्याकडे काय असते, इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणून त्यामुळे काय डेव्हलप होतं ह्याच्यावरती पार्शल निगेटिव्ह चार्ज. आणि जेव्हा चार्जेस डेव्हलप होतात आपल्याला माहितीये कुठल्या टाईपचा बॉन्ड बनतो, आयोनिक बॉन्ड बनतो है ना. तर क्रिस्टल फील्ड थिअरीनी प्रत्येक लिगँडला कन्सिडर केलंय की त्यावरती एक पार्शल निगेटिव्ह चार्ज असणार आणि मेटलवरती तर पार्शल पॉझिटिव्ह चार्ज असतोच. त्यामुळे हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह, आणि त्यामुळे ह्या दोघांमध्ये जो बॉन्ड बनणार दॅट विल बी आयोनिक बॉन्ड है ना. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स मध्ये आयोनिक बॉन्डच बनतो, राईट. हे होतं क्रिस्टल फील्ड थिअरीचं अझम्पशन्स. ओके, सेकंड अझम्पशन काय सांगितलं की जसं लिगँड अप्रोच करतो मेटलला, ओके, आता हा लिगँड जसा अप्रोच करणार मेटलला तेव्हा इथे दोन प्रकारचे फोर्सेस असणार. ओके, आता मी काय सांगितलं, हे इलेक्ट्रोस्टॅटिक बॉन्ड बनलाय ना, आयोनिक बॉन्ड बनलाय, मग दोन टाईपचे फोर्सेस असणार. एक असणार अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आणि दुसरे असणार रिपल्सिव्ह फोर्सेस. ओके, फोर्सेस कधी डेव्हलप होणार, जेव्हा लिगँड मेटलला अप्रोच करणार, कारण लिगँडच मेटलला इलेक्ट्रॉन्स डोनेट करणार ना, राईट. तर दोन टाईपचे फोर्सेस असतात, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आणि रिपल्सिव्ह फोर्सेस. आता अट्रॅक्टिव्ह फोर्सेस तुम्ही सांगा कोणामध्ये असणार, या दोघांमध्ये ना, पार्शली पॉझिटिव्ह चार्ज आणि पार्शली निगेटिव्ह चार्ज, म्हणजे मेटल अँड लिगँड मध्ये काय असणार, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असणार. त्यामुळे काय करणार, हे अट्रॅक्ट करणार. ओके, आणि रिपल्सिव्ह फोर्सेस मग कोणामध्ये असणार, रिपल्सिव्ह फोर्सेस कोणामध्ये असणार, हे बघा, आपण मेटलमध्ये काय असतं, आपण काय स्टडी केलेलं की इलेक्ट्रॉन्स डेफिशियंट असतं, पण ह्याचा अर्थ हा नाही ना की एकही इलेक्ट्रॉन नाही. आपण काल बघत होतो ना, D1, D2, D3 असे इलेक्ट्रॉन्स असतात ना, 1, 2, 3 असे थोडेफार इलेक्ट्रॉन्स असतातच. ओके, राईट. तर ते जे थोडेफार इलेक्ट्रॉन्स आहेत ते आणि जे लिगँडचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते दोघांमध्ये रिपल्शन होतं, कळालं. सो इलेक्ट्रॉन्स ऑफ मेटल अँड इलेक्ट्रॉन्स ऑफ लिगँड्स यामध्ये काय होतं, रिपल्शन्स होतं. असे दोन टाईपचे फोर्सेस ऍक्ट करतात जेव्हा आपण लिगँड मेटलकडे अप्रोच करतो तेव्हा. ओके, आणि त्यामुळे काय होतं, आता हे समजलं तुम्हाला, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आणि रिपल्सिव्ह फोर्सेस. आता त्यामुळे काय होतं, त्यामुळे असं होतं की जे मेटलचे जे ऑर्बिटल्स आहेत, ओके, आता हे रिपल्शन होत आहे ना मेटलचे इलेक्ट्रॉन्स मध्ये आणि लिगँडचे इलेक्ट्रॉन्स मुळे, त्यामुळे काय होतं, जे मेटलचे ऑर्बिटल्स आहेत, मेटलकडे कुठले ऑर्बिटल्स असतात स्टुडंट्स, वेकंट डी ऑर्बिटल्स असतात. डी ऑर्बिटल्स असतात की नाही, डी ऑर्बिटल्स असतात ना. तर डी ऑर्बिटल्स किती टाईपचे असतात, आता आपण ते स्टडी करूया. डी ऑर्बिटल्स किती टाईपचे मी तुम्हाला थोडंफार काल सांगितलेलं. डी ऑर्बिटल्स टोटल 2 टाइप्सचे असतात है ना. 5 ऑर्बिटल्स असतात डी मध्ये, ते डिवाइड झाले असतात 2 कॅटेगरीज मध्ये. एक कॅटेगरी असते T2G, एक कॅटेगरी असते EG. EG मध्ये 2 ऑर्बिटल्स असतात आणि T2G मध्ये 3 ऑर्बिटल्स असतात. ओके, हे दोन कुठले असतात, dx² - y² आणि dz². हे दोन EG मध्ये असतात आणि T2G मध्ये कोण असणार, xy, yz आणि xz. हे 3 ऑर्बिटल्स T2G मध्ये असतात. ओके, आणि हे 2 ऑर्बिटल्स EG मध्ये असतात. तर हे जे डी ऑर्बिटल्स आहेत, जे अशा फॉर्म मध्ये आहेत T2G आणि EG, त्या ऑर्बिटल्स वरती ह्या लिगँड्सचा काय होतो, परिणाम होतो. आता काय परिणाम होणार याच्यामध्ये, की हे जे ऑर्बिटल्स आधी डिजनरेट होते, डिजनरेट म्हणजे सेम एनर्जी लेवल वरती होते. ओके, हे सर्व 5 डी ऑर्बिटल्स, ज्याच्यामध्ये 3 T2G आहेत. ओके, हे 3 T2G आणि 2 EG हे आधी काय होते, डिजनरेट म्हणजे एनर्जी त्यांची इक्वल होती. पण जसं लिगँड अप्रोच करतो तेव्हा काय होतं, हे रिपल्शन होतं. हे रिपल्शन होतं, अट्रॅक्शन पण होतं, पण त्यासोबत रिपल्शन पण होतं. मग काय होतं, हे जे ऑर्बिटल्स आहेत ते काय करतात, स्प्लिट होतात. ओके, ते कसे स्प्लिट होतात ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करते. ओके,
काय होतं बघा, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सचा आता आपण एक्झाम्पल स्टडी करूया. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स स्टुडंट्स कसे असतात, असं आपण ड्रॉ करतो ना ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सला, असं ड्रॉ करतो की नाही, राईट? हे आपलं ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे. तर इथे बघा, आणि इथे स्टुडंट्स हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस, ओके, हे 3 ऍक्सिस आहेत. तर आता बघा, इथे लिगँड्स अप्रोच करतायत ना मेटलला, इथे अप्रोच करतायत मेटलला. तर हे जे लिगँड्स अप्रोच करतायत मेटलला, ते लिगँड्स कुठे प्लेस्ड आहेत? ऍक्सिस वरतीच प्लेस्ड आहेत, है ना, अलॉंग एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस वरती. तर काय होणार स्टुडंट्स, मेटलचे जे डी ऑर्बिटल्स आहेत, मी काय सांगितलेलं, मेटलच्या डी ऑर्बिटल्स वरती परिणाम होतो जेव्हा हे लिगँड्स अप्रोच करतात तेव्हा, ओके. आणि त्यामुळे काय होतात, जे ते डी ऑर्बिटल्स आहेत, म्हणजे जे T2G आणि EG आहे, ते काय करतात, आधी त्यांची एनर्जी सेम असते, पण जसं लिगँड अप्रोच करतो तेव्हा ते काय होतात, स्प्लिट होतात, ओके. तर ते कसे स्प्लिट होतात बघा, मी ते ड्रॉ करते. आधी हे 5D ऑर्बिटल्स होते, ओके. हे 5D ऑर्बिटल्स होते, जे काय होते, डी जनरेट या शब्दाचा अर्थ आहे एनर्जी लेवल्स सेम असणं. बघा, सर्वच सेम एनर्जी लेवल वरती आहेत ना. हे मी एनर्जी ऍक्सिस ड्रॉ करते, ठीक आहे. तर जसे लिगँड्स अप्रोच होतात तेव्हा काय होतं, त्यांची एनर्जी, 5 ऑर्बिटल्सची एनर्जी थोडी इन्क्रीज होते, ठीक आहे. जसं जसं अप्रोच होत आहे तसं तसं थोडी एनर्जी या डी ऑर्बिटल्सची काय होते, इन्क्रीज होते, ओके. ओके, पण ह्याला आपण हायपोथेटिकल स्टेट म्हणतो, ओके. हायपोथेटिकल स्टेट, इंटरमिडिएट स्टेट, ओके. आणि जसं ते एकदम क्लोज येतात लिगँड्स, तेव्हा काय होतात की हे डी ऑर्बिटल्स दोन ह्याच्यामध्ये स्प्लिट होतात, 2 पार्ट्स मध्ये स्प्लिट होतात. त्यामधला जो T2G आहे तो लोअर एनर्जी वरती जातो आणि EG आहे तो हायर एनर्जी वरती जातो. T2G लोअर एनर्जी वरती जातो आणि EG हायर एनर्जी वरती जातो. असं का? कारण T2G मध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, कुठले 3 ऑर्बिटल्स आहेत, DXY, DYZ, DXZ, है ना. आणि EG मध्ये हे कुठले 2 ऑर्बिटल्स आहेत, DX² - Y², DZ², है ना. तर हे जे 5 ऑर्बिटल्स होते ते असे स्प्लिट झाले, कळालं. जेव्हा लिगँड्सने त्यांना एकदम जवळ, म्हणजे एकदम क्लोज अप्रोच केलं, तेव्हा हे काय झालं, हे दोन्ही ऑर्बिटल्स स्प्लिट झाले. का? कारण रिपल्शनमुळे, ओके. लिगँड्सचे जे इलेक्ट्रॉन्स होते आणि मेटलच्या डी ऑर्बिटल्स मध्ये जे इलेक्ट्रॉन्स होते त्यामुळे, कळालं. मग आता काय होणार, आता हे दोन्ही ऑर्बिटल्स काय झाले, स्प्लिट झाले, राईट. तर हे असं इथे T2G का आला लोअर एनर्जी वरती आणि EG हाय एनर्जी वरती का आला, हा प्रश्न येतो ना. EG पण लो एनर्जी वरती येऊ शकत होता. तर T2G मध्ये हे जे 3 ऑर्बिटल्स आहेत स्टुडंट्स, ओके, म्हणजे हे जे मेटलचे जे ऑर्बिटल्स आहे, ह्यांचं लोकेशन कुठे असतं माहितीये, हे जे आपले जे ऍक्सिस आहेत ना त्यांच्यामध्येच असतं ह्यांचं लोकेशन, असे प्लेस्ड असतात हे ऑर्बिटल्स. म्हणून काय होतंय की लिगँड तर ऍक्सिस वरती अप्रोच करतोय ना, म्हणून ह्यांना एवढा फरक पडत नाहीये, कारण ह्यांचं पोझिशन कुठे, ऍक्सिसच्या मध्ये. ह्यांचा जो शेप असतो ना तो असा असतो की तो ऍक्सिसच्या मध्ये लाय करतात त्यांचे लोब्स, कळालं, या तिन्ही ऑर्बिटल्सचे. म्हणून ह्यांना एवढा जास्त फरक पडत नाही, म्हणून हे काय असतात, थोडे स्टेबलच असतात. पण हे जे DX² -Y² आणि DZ² आहेत ना, हे बरोबर ऍक्सिस वरतीच असतात. हे जे ह्यांचे जे लोब्स असतात डी ऑर्बिटल्सचे, डी ऑर्बिटल माहितीये ना स्टुडंट्स, असे असतात. तर हे जे लोब्स असतात ना ते बरोबर ऍक्सिस वरतीच असतात आणि लिगँड्स पण कुठून, ऍक्सिस वरूनच अप्रोच करतोय ना. एक्झाम्पल घ्या, हा एक्स ऍक्सिस, तर लिगँड पण इथूनच अप्रोच करतोय आणि ह्यांचे लोब्स पण इथेच आहेत, या EG मध्ये जे पण आहे DX² - Y² DZ². त्यामुळे ह्या दोघांमध्ये खूप रिपल्शन होतं आणि जेव्हा खूप रिपल्शन होतं तेव्हा काय होतं, तो जास्त डिस्टेबलाइज होतो आणि डिस्टेबलाइज झाल्यामुळे त्याची एनर्जी काय असते, इन्क्रीज होते, ओके. डिस्टेबलाइज झाल्यामुळे त्याची एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. समजलं, ओके.
तर ही कितीने इन्क्रीज होते? तर काय करतात, इथे एक अज्युम करतात की हा सेंटर आहे, त्या सेंटरला काय म्हणतात? बॅरी सेंटर. त्या सेंटरला काय म्हणतात? बॅरी सेंटर. ओके, तर ही कितीने इन्क्रीज होते? ही इन्क्रीज होते +0.6 डेल्टा ओ और 6 DQ. +0.6 डेल्टा ओ और 6 DQ. ही डेल्टा ओ काय आहे? डेल्टा ओ म्हणजे ऑक्टाहेड्रलची स्प्लिटिंग एनर्जी. ऑक्टाहेड्रलची स्प्लिटिंग एनर्जी. आणि हे T2G कितीनी डिस्टेबलाइज होते? -0.4 डेल्टा ओ और 4 DQ. -4 DQ. या मायनसचा अर्थ काय? की हा काय झालाय? स्टेबल झालाय. आणि ह्या प्लसचा अर्थ काय? की हा डिस्टेबलाइज झालाय, म्हणजे ह्याची एनर्जी वाढली आहे, डिस्टेबलाइज झालाय. आणि याचा अर्थ काय झाला? की हा स्टेबलाइज झालाय, ह्याची एनर्जी कमी झाली. आधी इथे होते ना, तर हा काय झाला? थोडा कमी झाली याची एनर्जी, स्टेबलाइज. आणि ह्याची एनर्जी काय झाली? वाढली. हे खूप इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स, ह्याच्यावरून क्वेश्चन येतात. ही तुम्हाला व्हॅल्यूज लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बॅरी सेंटरची व्हॅल्यू काय असते? बॅरी सेंटरची व्हॅल्यू काय असते? डेल्टा ओ और 10 DQ. बॅरी सेंटरची व्हॅल्यू काय असते? डेल्टा ओ और 10 DQ. ओके, डेल्टा ओ और 10 DQ. हे खूप इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स, मी याला हायलाइट करते. हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला, हे व्हॅल्यूज. ओके, कितीनी डिस्टेबलाइज होतं, कितीनी स्टेबलाइज होतं, आणि या बॅरी सेंटरची व्हॅल्यू किती आहे. कळालं? आता आपण टेट्राहेड्रल मध्ये जाऊया. टेट्राहेड्रल मध्ये काय होतं स्टुडंट्स? जे ऑक्टाहेड्रल मध्ये होतं ना, त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट. त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट होतात टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये काय होतं? जे लिगँड्स असतात ते अप्रोच करतात इन बिटवीन द एक्सिस मधून. ते एक्सिस मध्ये अप्रोच नाही करत. इथे कसं होतं? एक्सिस वरतीच अप्रोच करत होते ना लिगँड्स. हे जे एक्सिस होते आपले, एक्स एक्सिस, वाय एक्सिस, झेड एक्सिस, तिथेच लिगँड्स अप्रोच करत होते ना. टेट्राहेड्रल मध्ये काय होतं? इन बिटवीन द ऍक्सिस अप्रोच करतं. आता तुम्हीच मला सांगा, जर इन बिटवीन द ऍक्सिस अप्रोच करत असेल तर स्प्लिटिंग कशी होणार? हे होतं नॉर्मल. ओके, जेव्हा कुठलाच लिगँड अप्रोच करत नव्हता तेव्हा हे कसे होते? सर्वे डिजेनरेट. ओके, हे सर्वे पाचीच्या पाची डी ऑर्बिटल्स कसे होते? डिजेनरेट. जसे लिगँड्स थोडेफार जवळ आले तसे यांची एनर्जी थोडी इन्क्रीज झाली, थोडे डिस्टेबलाइज. आणि जेव्हा एकदम क्लोज अप्रोच झाला तेव्हा काय झालं? हे दोन्ही स्प्लिट झाले. ओके, तर आता मी काय सांगितलं? टेट्राहेड्रल मध्ये लिगँड्स कसे अप्रोच होतात? इन बिटवीन द ऍक्सिस. मग आता तुम्ही मला सांगा, खाली कोण येणार आणि वरती कोण असणार? खाली कोण असणार? इन बिटवीन द ऍक्सिस अप्रोच होत आहेत ना, मग डिस्टेबलाइज कोण होणार? डिस्टेबलाइज कोण होणार? डिस्टेबलाइज कोण होणार? T2G डिस्टेबलाइज होणार ना, कारण T2G चे जे हे असतात DXY, DYZ, DXZ, हे काय असतात? सर्वे हे काय असतात? सर्वे इन बिटवीन द ऍक्सिस. यांचं लोब्सचं पोझिशन असतं ना, इन बिटवीन द ऍक्सिस, है ना. मग इथे काय होणार? हे जास्त डिस्टेबलाइज होणार, कारण आता लिगँड्स इथूनच अप्रोच करतायत. आणि EG चे काय होणार? स्टेबलाइज होणार. म्हणजे जे आपण ऑक्टाहेड्रल साठी स्टडी केलेलं, टेट्राहेड्रल मध्ये काय करायचं? सिंपल त्याचं ऑपोजिट करायचं. ठीक आहे. आता ह्याला पण काय म्हणतात? बॅरी सेंटरच म्हणतात. इथे पण ह्याची व्हॅल्यू किती असते स्टुडंट्स? इथे त्याची व्हॅल्यू असते 0.4 डेल्टा ओ और 4 DQ. ओके, 0.4 डेल्टा ओ और 4 DQ ही त्याची व्हॅल्यू असते. इज इट ओके? नाही, नो, नॉट 4. एक मिनिट, मिस्टेक आहे. त्याची व्हॅल्यू इथे काय असते? बॅरी सेंटरची व्हॅल्यू इथे किती होती? ऑक्टाहेड्रल मध्ये काय होतं? डेल्टा ओ
और 10 DQ ना, सेम इथे पण तीच व्हॅल्यू असते. ओके, बेरी सेंटरची व्हॅल्यू चेंज होत नाही, पण इथे डेल्टा ओ च्या जागी काय येणार, डेल्टा टी. ओके, और 10 DQ. समजलं? इजी काय झालाय, स्टेबल झालाय. कितीनी स्टेबल झाला, इजी कितीनी होतो, इथे आपण किती स्टडी केलेला 0.6, पण इथे काय होता प्लस, मग इथे काय येणार माइनस. ओके, माइनस 0.6 डेल्टा टी और 6 DQ. ओके, आणि T2G कितीनी डिस्टेबलाइज झाला, प्लस 0.4 डेल्टा टी और 4 DQ. इज इट क्लिअर? ओके, सिंपल आहे. जे ऑक्टाहेड्रल साठी कन्सिडर केलेला त्याचं एकदम ऑपोजिट कन्सिडर करायचं. ठीक आहे, आता हे झालं दोन जॉमेट्रीज साठी, ऑक्टाहेड्रल आणि टेट्राहेड्रल. मॅक्झिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स या दोन जॉमेट्रीज मधून येतात. पण आपल्याकडे अजूनही काही जॉमेट्रीज आहेत ज्या आपण काल बघितलेल्या, जसं की स्क्वेअर प्लेनार आहे, TVP जॉमेट्री आहे. तर त्या सर्वांची स्प्लिटिंग्स अजूनपर्यंत सेटमध्ये तर नाही विचारलंय, नेटमध्ये नक्की विचारतात. ओके, नेटमध्ये तुम्हाला कधी ऑक्टाहेड्रल आणि टेट्राहेड्रल वरती प्रश्न येणारच नाही, कारण खूप कॉमन आहे. पण सेट साठी हे टॉपिक्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर दुसरे जे जॉमेट्रीज आहेत, राईट, त्याचा मी एक स्मॉल व्हिडिओ बनवेल एंड ऑफ द चॅप्टरला. ओके, सो दॅट जर कोण नेट साठी प्रिपेअर करत असेल तर त्याला ते हेल्पफुल होईल. ओके, आणि काय माहिती जर एखाद वेळेस सेट मध्ये विचारलं सुद्धा तर, राईट, आपल्याला नाही माहिती, पण आतापर्यंत नाही विचारलं गेलंय कधी. क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग ऑक्टाहेड्रल मधून जास्त विचारतात, टेट्राहेड्रल आणि कधी कधी स्क्वेअर प्लेनार मध्ये पण विचारतात. तर स्क्वेअर प्लेनार तर आपण करणारच आहोत. ओके, तो मी नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहे स्क्वेअर प्लेनार. तो नेक्स्ट लेक्चर मध्ये का घेणार आहे, कारण त्या अगोदर मला एक इम्पॉर्टंट टॉपिक शिकवायचं तुम्हाला, जॉन टेलर डिस्टॉर्शन. त्यानंतरच तुम्हाला स्क्वेअर प्लेनारची स्प्लिटिंग समजेल. ओके, म्हणून मी ते नेक्स्ट लेक्चर मध्ये घेते. राईट, तर जे आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते दोन्ही टॉपिक्स आपण कव्हर केले. राईट, आता आपण स्टडी करणार आहेत की कुठले कुठले फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात, फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द व्हॅल्यू ऑफ डेल्टा ओ. फॉर द व्हॅल्यू ऑफ डेल्टा ओ. डेल्टा ओ म्हणजे काय, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी. ओके, व्हॅल्यू ऑफ डेल्टा ओ. तर कुठले कुठले फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत. फर्स्ट फॅक्टर जो रिस्पॉन्सिबल आहे तो आहे ऑक्सिडेशन स्टेट. तो आहे ऑक्सिडेशन स्टेट. ओके, किंवा ऑक्सिडेशन नंबर काही. तर ज्याचा पण ऑक्सिडेशन नंबर जास्त असतो. ओके, आता ह्या कॉम्प्लेक्स मध्ये बघा कोबाल्ट +2 स्टेट मध्ये, आणि ह्या कॉम्प्लेक्स मध्ये बघा कोबाल्ट +3 स्टेट मध्ये. तर ज्याचा ऑक्सिडेशन नंबर जास्त असतो त्याचा डेल्टा ओ ची व्हॅल्यू सुद्धा काय असते, जास्त असते. ओके, त्याची डेल्टा ओ ची व्हॅल्यू सुद्धा जास्त असते. का, कारण ह्याचं रिझन काय असणार का. ओके, असं डायरेक्टली तर आपल्याला लक्षात नाही राहू शकणार. आपल्याला रिझन्स जर आपल्याला माहिती असेल तर आपण खूप चांगल्या पद्धतीने ते लक्षात ठेवू शकतो. तर रिझन काय ह्याचं, की कोबाल्ट +3 मध्ये आहे म्हणजे हा जास्त इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, है ना. कोबाल्ट +2 आणि कोबाल्ट +3 यापैकी कोण जास्त इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, कोबाल्ट +3, है ना. तर कोबाल्ट +3 मध्ये कमी इलेक्ट्रॉन्स आहेत, मग तो लिगँडला फार जास्त अट्रॅक्ट करणार ना. ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी असणार तो लिगँड्सला फार जास्त अट्रॅक्ट करणार. राईट, त्यामुळे काय होणार, जास्त अट्रॅक्ट केल्यामुळे जास्त डिस्टेबलायझेशन होणार ना, जास्त होणार डिस्टेबलायझेशन. हे डिस्टेबलायझेशन जास्त होणार आणि इथे डिस्टेबलायझेशन काय होणार, कमी होणार. हे मी काय दाखवते, हे दाखवते. ओके, EG आणि T2G, EG आणि T2G. ओके, मी इथे एक गोष्ट तुम्हाला सांगायचं राहून गेलं स्टुडंट्स. इथे ना स्टुडंट्स टेट्राहेड्रल मध्ये रिप्रेझेंटेशन कसं असतं, फक्त E आणि T2.
ओके, जी नसतो. इथे जीचा अर्थ जिरेड असतो स्टुडंट्स, जिरेड. जिरेडचा अर्थ असतो सिमेट्रिकल. ओके, हे काय आहे मी तुम्हाला जेव्हा आपण ग्रुप थिअरी स्टडी करणार ना तेव्हा आपण हे डिटेलमध्ये करायचंय. सिमेट्रिकल आणि टेट्राहेड्रल जॉमेट्रीज कधी सिमेट्रिकल मध्ये येत नाही. ते काय आपण म्हणजे नॉट एक्झॅक्टली सिमेट्रिकल, इन्व्हर्जन सेंटर म्हणतो, की ज्यांच्याकडे इन्व्हर्जन सेंटर असतं ओके तेच जॉमेट्रीज तिथे आपण काय यूज करतो, तिथे आपण जी यूज करतो. ओके, ज्याच्यामध्ये इन्व्हर्जन सेंटर असतं आणि ज्याच्यामध्ये इन्व्हर्जन सेंटर नसतं तिथे आपण जी यूज नाही करत. तर टेट्राहेड्रल जॉमेट्रीज मध्ये इन्व्हर्जन नसतं. इन्व्हर्जनचा सिंपल अर्थ काय बघा, मी एकदम सिंपल वर्ड्स मध्ये तुम्हाला सांगते. आहे टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स है ना. तर इन्व्हर्जन म्हणजे काय, की मी जर इथून अशी जाते तर ह्याच्या ऑपोजिट पण काहीतरी प्रेझेंट असलं पाहिजे, तेव्हा म्हणतात इन्व्हर्जन सेंटर. पण इथे तसं केस नाही ना. इथे जर मी गेली तर इथे दुसरा लिगॅन्ड प्रेझेंट नाहीये. पण ऑक्टाहेड्रल मध्ये बघा, ऑक्टाहेड्रल मध्ये बघा, इथून जर मी इथे आले, इथे लिगॅन्ड्स असे लिगॅन्ड्स असतात ना, तर इथून जर मी इथे आले तर इथे काय प्रेझेंट आहे, लिगॅन्ड आहे आणि ते मागे पण लिगॅन्ड प्रेझेंट आहे. म्हणजे आहे ना इन्व्हर्जन सेंटर. अशी सरळ गेली आणि त्याच्याच मागे आली तर दोन्ही बाजूला लिगॅन्ड्स प्रेझेंट आहे. म्हणजे ह्याच्याकडे इन्व्हर्जन सेंटर आहे, ह्याच्याकडे इन्व्हर्जन सेंटर नाही आहे. म्हणून ह्या केसमध्ये, ऑक्टाहेड्रलच्या केसमध्ये आपण इथे जी लिहितो. ओके, कारण हे जिरेड ऑर्बिटल्स असतात. ओके, आणि इथे आपण जी नाही लिहत कारण इथे इन्व्हर्जन सेंटर नसतं. ओके, हे सर्व आपण डिटेलमध्ये करूया ग्रुप थिअरीमध्ये. आता मी फक्त तुम्हाला तात्पुरतं एक्सप्लेन केलं, राईट. सो हे समजलं तुम्हाला की काय असतं ऑक्सिडेशन नंबरचं. ऑक्सिडेशन नंबर जेवढा जास्त तेवढे कमी इलेक्ट्रॉन्स है ना. म्हणजे ते लिगॅन्ड्सला अजून अट्रॅक्ट करणार आणि जेवढं जास्त अट्रॅक्ट करणार तेवढं रिपल्शन पण जास्त होणार, म्हणून स्प्लिटिंग पण काय होणार, जास्त होणार. समजलं. हा होता फर्स्ट फॅक्टर. सेकंड फॅक्टर, जेव्हा ऑक्सिडेशन नंबर पण सेम असतो, जेव्हा ऑक्सिडेशन नंबर पण सेम असतो तेव्हा कसं क्लासिफाय करायचं, तर तेव्हा कसं क्लासिफाय करायचं, बेस्ड ऑन नंबर ऑफ डी इलेक्ट्रॉन्स. नंबर, सेकंड क्लासिफाइंग फॅक्टर काय आहे, नंबर ऑफ डी इलेक्ट्रॉन्स. आता कोबाल्ट +2 मध्ये किती डी इलेक्ट्रॉन्स असणार, कोबाल्ट +2 मध्ये D7. ओके, आणि निकल +2 मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, D8, राईट. तर ज्याच्यामध्ये कमी डी इलेक्ट्रॉन्स असणार ते काय करणार, ते लिगॅन्ड्सला जास्त क्लोज नाही येऊन देणार ना. म्हणजे ज्याच्याकडे कमी डी इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करणार, लेस अट्रॅक्ट करणार है ना. त्यामुळे काय होणार, ह्याची स्प्लिटिंग जास्त असणार. ओके, हे सेकंड फॅक्टर होतं. थर्ड फॅक्टर, हे मी तुम्हाला कालच्या आपण लेक्चरमध्ये सांगितलेलं की मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार, की जे पण हे 3D ट्रान्झिशन सिरीज आहे, हे 4D आहे आणि हे काय आहे, 5D ट्रान्झिशन सिरीज आहे. तर मी तुम्हाला सांगितलेलं ना की 4D आणि 5D मध्ये कधी पण कुठलंही लिगॅन्ड नेहमी स्ट्रॉंग बिहेव करतं. तर ते का स्ट्रॉंग बिहेव करतं है ना, काल आपण प्लॅटिनमचं एक एक्झाम्पल घेतलेलं, राईट. तर ते का, त्याचं उत्तर मी तुम्हाला आता देते. इथे पण बघा, कोबाल्ट, रोडियम, इरिडियम हा 3D ट्रान्झिशन मध्ये आहे, म्हणजे सेम ग्रुपचे एलिमेंट्स आहेत, ते सेम ग्रुपचे आहेत. ठीक आहे, तर कोबाल्ट सोबत जो कॉम्प्लेक्स बनलाय त्याचा डेल्टा ओ सर्वात कमी आहे आणि इरिडियम मध्ये जो कॉम्प्लेक्स बनलाय त्याचा डेल्टा ओ सर्वात जास्त आहे. असं का, आपण जसं जसं डाऊन द ग्रुप जातो तसं तसं ऑर्बिटल्सची जी साईज आहे ती वाढत जाते है ना. या ऍटम्सची साईज वाढली तर ऑब्व्हियसली ऑर्बिटल्सची साईज काय होणार, वाढणार. आणि त्या ऑर्बिटल्सच्या साईज मध्ये इथे पण इथे समजा इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथे पण 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि एवढ्या जागेमध्ये पण 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग डेन्सिटी काय होते, इथे इलेक्ट्रॉन्सची कमी होते है ना. डेन्सिटी काय होते, इलेक्ट्रॉन्सची कमी होते. त्यामुळे
लिगँड्सला जास्त स्पेस भेटते ना, खूप स्पेस भेटते या ऑर्बिटल मध्ये अप्रोच करण्यासाठी. लिगँडला इथे खूप स्पेस भेटते, मग ते जास्त स्ट्रॉंग इंटरॅक्शन होणार आणि जेवढे जास्त स्ट्रॉंग इंटरॅक्शन होणार तेवढा रिपल्शन पण जास्त होणार आणि त्यामुळे स्प्लिटिंग पण जास्त होणार. समजलं? कळालं? जास्त स्पेस असल्यामुळे इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी फार कमी होणार ना. आता एवढ्याशा जागेत पण 2 इलेक्ट्रॉन राहतात आणि एवढ्या जागेत पण 2 इलेक्ट्रॉन राहतात. मग इथे खाली स्पेस जास्त आहे ना, मग लिगँड्सला खूप जास्त स्पेस भेटते अप्रोच करण्यासाठी. म्हणजे एवढं जास्त अप्रोच तेवढा जास्त रिपल्शन आणि त्यामुळे डेल्टा ओ इन्क्रीज होणार. म्हणून कुठल्याही लिगँड असून दे, वेदर वीक फील्ड, तो 4D आणि 5D ट्रान्झिशन्स मध्ये स्ट्रॉंगच असणार. ओके, आता ते काय ते आपण आता इथे डिटेल मध्ये स्टडी करूया. काय काल मी स्ट्रॉंग डोनेटिंग लिगँड्स, वीक डोनेटिंग लिगँड्स बोलत होती. तर हे बघा, हे एनर्जी दिली नाही त्यांनी की कुठल्या लिगँडची किती एनर्जी आहे स्प्लिट करायची. ठीक आहे, डेल्टा ओ. तर सर्वात जास्त कोणाची स्प्लिटिंग एनर्जी आहे? कार्बोनिल. म्हणजे कार्बोनिल जर लिगँड असेल तर तो मेटलच्या डी ऑर्बिटल्सला खूप जास्त स्प्लिट करणार. ओके, डेल्टा ओ व्हॅल्यू इथे काय असणार? ग्रेटेस्ट असणार. डेल्टा ओ असून दे किंवा डेल्टा टी असून दे, इथे काय असणार? सर्वात जास्त. म्हणून ह्यांना काय म्हणतात स्टुडंट्स? यांना म्हणतात स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स. यांना काय म्हणतात? स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स. कारण हे खूप स्ट्रॉंगली क्रिस्टल फील्डला हे करतात, स्प्लिट करतात. ओके, नेक्स्ट आहे सायनाइड, त्यानंतर आहे फॉस्फिन. ओके, फिनाइल, मिथाइल, नायट्रो, फिनॅन्थ्रिन, बायपिरिडीन, हायड्रॉक्सिल अमाइन, सल्फेट, इथिलीन डायमाइन, पिरिडीन, अमोनिया. अमोनिया पर्यंत स्टुडंट्स स्ट्रॉंग फील्ड कन्सिडर करतात. ठीक आहे, आणि त्यानंतर हे सर्व काय आहेत? वीक फील्ड. म्हणजे हे डेल्टा ह्यांच्या प्रेझेन्स मध्ये क्रिस्टल फील्डची जी स्प्लिटिंग असते ती फार कमी होते. सर्वात लिस्ट कोण करतं? आयोडीन. म्हणून या सर्वांना काय म्हटलं जातं स्टुडंट्स? यांना म्हणतात वीक फील्ड लिगँड्स. ओके, आणि या सिरीजचं नाव आहे स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. या सिरीजचं नाव आहे स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. ही सिरीज तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, ही बाय हार्ट करावी लागेल तुम्हाला ही सिरीज. ओके, की कुठले स्ट्रॉंग फील्ड आहेत आणि कुठले वीक फील्ड लिगँड्स आहेत. कळालं? नेक्स्ट आहे नंबर ऑफ लिगँड्स. ओके, आता जर ऑक्टाहेड्रल फील्ड, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असेल तर त्याच्याकडे लिगँड्स किती असणार? ऑक्टाहेड्रल मध्ये 6 असतात, टेट्राहेड्रल मध्ये किती असणार? 4 असणार. तर ऑब्विसली आहे 6 लिगँड्स जास्त स्प्लिटिंग करणार ना 4 पेक्षा. म्हणून ऑक्टाहेड्रल मध्ये जास्त स्प्लिटिंग होते ऍज कम्पेअर्ड टू टेट्राहेड्रल. आता किती जास्त होते? सो डेल्टा ओ इज 4/9 टाइम्स ऑफ डेल्टा टी. कळालं? हे कंपॅरिझन आहे दोघांमधलं. ओके, हे पण इम्पॉर्टंट आहे, राईट? डेल्टा ओ इज इक्वल्स टू 4/9 बाय डेल्टा टी. कळालं? आता आपण नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक स्टडी करणार आहोत, दॅट इज क्रिस्टल फील्ड स्टेबलायझेशन एनर्जी. ओके, क्रिस्टल फील्ड स्टेबलायझेशन एनर्जी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे स्टुडंट्स, याच्यावरून क्वेश्चन येतात. राईट, आता हे क्रिस्टल फील्ड स्टेबलायझेशन एनर्जी म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं की हे T2G मध्ये स्प्लिट होतात, T2G आणि EG. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आणि टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स कसं स्प्लिट होतं? ओके, E आणि T2 मध्ये, है ना. आणि हे काय इथे मध्ये काय असतं? बॅरी सेंटर असतं. हे कितीनी स्टेबलाइज होतं? 0.4. हे कितीनी डिस्टेबलाइज होतं? +0.6. ओके, सेम इथे पण हे कितीनी स्टेबलाइज होतं? 0.6. आणि हे कितीनी डिस्टेबलाइज होतं? 0.4. राईट, समजलं? तर आता फॉर एक्झाम्पल जर मी इथे D1 कॉन्फिगरेशन घेतलं, ओके, मेटल आहे ज्याचा आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन D1 येते. तर D1 म्हणजे काय की मी ते एक इलेक्ट्रॉन प्लेस केला, तर ह्या एक इलेक्ट्रॉन प्लेस केल्यामुळे किती एनर्जी रिलीज झाली त्या कॉम्प्लेक्स मध्ये, त्याला म्हणतात क्रिस्टल फील्ड स्टेबलायझेशन
एनर्जी. कळालं? आता ती कॅल्क्युलेट कशी करायची? फारच सोपं आहे. ओके, कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. आता मी ह्या D1 साठी कॅल्क्युलेट करते. हा, इथे कसं कॅल्क्युलेट करायचं? हा 1 कुठे गेलाय? -0.4 मध्ये ना, मग -0.4 इंटू 1. ओके, डेल्टा ओ, कारण हे डेल्टा ओ युनिट्स आहेत ना इथे. डेल्टा ओ. जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये DQ विचारत असतील, ओके, जर DQ विचारत असतील तर काय लिहिणार तुम्ही? -4 DQ असतं ना, तर -4 इंटू 1 DQ. हे बघायचं की क्वेश्चन मध्ये डेल्टा ओ युनिट्स विचारले की DQ, कारण हे दोन्ही युनिट्स मध्ये क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, आता आपण फक्त एकाच ह्याच्यामध्ये सॉल्व्ह करूया. सो -0.4 इंटू 1 किती होतं? -0.4 इंटू 1 -0.4 डेल्टा ओ. म्हणजे जर D1 कॉन्फिगरेशन असेल तर क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन एनर्जी किती? -0.4 डेल्टा ओ. ठीक आहे, आता D2 सांगितलं, तर D2 नेक्स्ट इलेक्ट्रॉन कुठे जाणार? इथे. मग आता CFSC किती होणार? किती होणार? -0.4, कारण -0.4 मध्येच गेलाय ना. किती? 2 इंटू 2 डेल्टा ओ. किती झालं? -0.8. कळालं? आता D3 म्हणजे काय? थर्ड इलेक्ट्रॉन. कळालं? थर्ड इलेक्ट्रॉन. तर इथे CFSC काय होणार? इथे CFSC काय होणार? -0.4 इंटू 3 डेल्टा ओ. किती झालं? -1.2 डेल्टा ओ. आता D4. आता तुम्ही म्हणाल D4 मी इथे पण टाकू शकते. बघा, मी D4 इथे फोर्थ इलेक्ट्रॉन मी इथे पण टाकू शकते. हा काय आहे? EG आणि हा काय आहे? T2G. ओके, फोर्थ इलेक्ट्रॉन मी EG मध्ये पण टाकू शकते, नाहीतर इथे पण टाकू शकते ना, कारण एका ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स राहतात. मग मी इथे पण एक इलेक्ट्रॉन टाकू शकते, इथे पण टाकू शकते D4 साठी. मग मी कुठे टाकायचा? प्रश्न पडतो की नाही? तर कुठे टाकायचा? तर याचा आन्सर काय कोण देतं आपल्याला? स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स अँड वीक फील्ड लिगँड्स. कोण देतं याचा आन्सर आपल्याला? स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स अँड वीक फील्ड लिगँड्स. जर स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असतील ना स्टुडंट्स, म्हणजे जर हे लिगँड्स असतील तर हे काय करणार? हे काय करणार? फोर्थ इलेक्ट्रॉन कुठे टाकणार? इथेच टाकणार. कळाला? T2G मध्येच टाकणार. हे कोण? जेव्हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असतील तेव्हा. ठीक आहे, मी इथे तुम्हाला लिहून दाखवते. इथे लिहून दाखवते. बघा, जर D4 असेल तर आपल्याकडे दोन पॉसिबिलिटीज असतात. ओके, काय दोन पॉसिबिलिटीज असतात? 1 2 3 इथे जाऊ शकतो, और 1 2 3 इथे जाऊ शकतो. हे T2G आहे, हे EG आहे. ओके, T2G आणि EG. तर हे कोण डिसाइड करणार की फोर्थ इलेक्ट्रॉन इथे जाणार की इथे जाणार? कोण डिसाइड करणार? लिगँड डिसाइड करणार. जर लिगँड स्ट्रॉंग फील्ड असेल, जर लिगँड स्ट्रॉंग फील्ड असेल तर तो काय करणार? इलेक्ट्रॉन्सची पेअरिंग करणार. तर तो काय करणार? इलेक्ट्रॉन्सची पेअरिंग करणार. आणि जर वीक फील्ड लिगँड असेल तर तो इलेक्ट्रॉन्सची पेअरिंग नाही करणार. मग ही केस कधी पॉसिबल आहे स्टुडंट्स? ही केस कधी पॉसिबल आहे? जेव्हा तुमचा लिगँड स्ट्रॉंग फील्ड असेल. कळालं? जेव्हा तुमचा लिगँड काय असेल? स्ट्रॉंग फील्ड, तेव्हा ही केस पॉसिबल आहे. आणि जेव्हा तुमचा लिगँड वीक फील्ड असेल तेव्हा ही केस पॉसिबल आहे. कळालं? तर डिसाइडिंग फॅक्टर कोण आहेत आपले इथे? लिगँड्स. जर फॉर एक्झाम्पल फ्लोरीन, क्लोरीन हे लिगँड्स असतील तर तुमचा फोर्थ इलेक्ट्रॉन EG मध्ये जाईल. पण जर कार्बोनिल, सायनाइड सारखे स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असतील तर तुमचा फोर्थ इलेक्ट्रॉन इकडेच T2G मध्ये पेअर होणार. कळालं? समजलं? तर D4 मध्ये CFSC डिपेंड करते. ओके, डिपेंड करते की तुमचा लिगँड काय आहे. ओके, जर तुमचा लिगँड स्ट्रॉंग फील्ड असेल,
जर तुमचा लिगँड स्ट्रॉंग फील्ड असेल तर काय होणार त्या केसमध्ये इथेच जाणार. ओके, इथेच जाणार हा लिगँड. मग आता किती इथेच जाणार हा इलेक्ट्रॉन. मग किती झाले इथे 1 2 3 4 है ना 4. मग -0.4 इंटू 4. ओके, आता आपल्याला इथे काहीतरी प्लस करायचंय. डेल्टा ओ तर आहे पण काहीतरी प्लस करायचंय. आता ते काय प्लस करायचंय? पेअरिंग एनर्जी. कारण इथे एक इलेक्ट्रॉन पेअर केला ना आपण, त्याची शक्यता होती वरती जायची, पण स्ट्रॉंग फील्ड असल्यामुळे तो इथे खालीच पेअर झाला. म्हणून काय करायचं आपण इथे +1 पेअरिंग एनर्जी द्यायचं. समजलं? मग फायनल आन्सर काय झाला माझा? फायनल आन्सर झाला -1.6 डेल्टा ओ +1 पेअरिंग एनर्जी. समजलं? सोपं आहे की नाही? ओके, कळालं? मी हे रब करते आता. ओके, तुम्ही नोट डाऊन करून घ्या हे सर्व. राईट, समजलं? कळालं? आणि दुसरी CFSC कधी असेल? जर वीक फील्ड लिगँड्स असतील. वीक फील्ड लिगँड्स. तर वीक फील्ड लिगँड मध्ये काय होणार स्टुडंट्स? फक्त ऑक्टाहेड्रल जॉमेट्री आता आपण करतोय. हा, टेट्राहेड्रल साठी पण सेम तेच रूल्स लागू होणार. ठीक आहे, काही एक्झाम्पल्स आपण टेट्राहेड्रलचे कन्सिडर करूया. ठीक आहे, तर जर वीक फील्ड असेल तर काय होणार स्टुडंट्स? हा इलेक्ट्रॉन इथे नाही जाणार, हा इलेक्ट्रॉन इथे जाणार. मग काय होणार? इथे तर 3च आहेत ना मग आता. ओके, वीक फील्ड कन्सिडर केलंय मी. वीक फील्ड, मग वीक फील्ड मध्ये इथे इलेक्ट्रॉन नाही जाणार, इथे जाणार. मग काय इथे CFSC येणार? -0.4 इंटू 3, कारण इथे फक्त 3 होते. प्लस इथे +0.6 आहे ना, +0.6 इंटू किती? 1. ओके, डेल्टा ओ. किती आन्सर आला? -1.2 + 0.6. फायनल आन्सर काय? 0.6 डेल्टा ओ. कळालं? म्हणजे D4 मध्ये 2 येऊ शकतात. एक हा आन्सर येऊ शकतो, -1.6 डेल्टा ओ +1 PE. PE म्हणजे काय स्टुडंट्स इथे? पेअरिंग एनर्जी. ओके, पेअरिंग एनर्जी. आणि इथे आन्सर काय येणार? वीक फील्ड असेल तर -0.6 डेल्टा ओ. समजलं? ओके, हा झाला D4. आता D5 मध्ये पण सेम तसंच. इथे इलेक्ट्रॉन येऊ शकतो, नाही तर इथे टाकू शकता तुम्ही. कळालं? डिपेंड करतं की तुमची फील्ड काय. ओके, आपण D5चं एक्झाम्पल पण कन्सिडर करूया आता. ओके, D5 करूया. मी तुम्हाला हे एवढं डिटेल मध्ये का सांगते? कारण ह्याच्यावरून इथे क्वेश्चन्स येतात. ओके, ह्या टॉपिक वरून क्वेश्चन्स येतात आणि कन्फ्यूज नाही व्हायचं, खूप सोपं आहे. आता आपण D5 साठी करूया. ओके, D5 साठी D5 मध्ये पण दोन केस येणार ना, एक तर स्ट्रॉंग फील्ड लिगँड आणि एक वीक फील्ड लिगँड. तर जेव्हा स्ट्रॉंग फील्ड असेल तेव्हा काय कंडिशन असणार? स्ट्रॉंग फील्ड मध्ये D5 करायचं असेल तर D5 करायचं असेल तर स्ट्रॉंग फील्ड मध्ये काय कंडिशन असणार? वन टू थ्री फोर 5 म्हणजे इथेच होणार ना स्ट्रॉंग फील्ड मध्ये. मग काय येणार आन्सर? -0.4 इंटू 5 प्लस किती पेअर झाले? 2, म्हणून 2 पेअरिंग एनर्जी. कळालं? म्हणजे इथे फायनल आन्सर काय झाला? 2 डेल्टा ओ. इथे डेल्टा ओ आहे. ठीक आहे, -0.4 इंटू 5 किती होणार? -2. बरोबर ना, -2.0 म्हणजे -2 + 2 पेअरिंग एनर्जी. आणि हे जर वीक फील्ड लिगँड असतं तर काय झालं असतं? वीक फील्ड लिगँड असतं तर मी कसं फिलिंग केलं असतं? 5चं 4 and 5.
मग काय झालं असतं इथे -0.4 इंटू 3 प्लस 0.6 इंटू 2 डेल्टा ओ. कळालं? दॅट इज -1.2 प्लस 1.2 मायनस प्लस 0, देअरफॉर 0 डेल्टा ओ. कळालं? म्हणजे हा स्टेट काय आहे 0, म्हणजे डिजनरेट स्टेट. काहीच इथे हे नाहीये, डेल्टा 0 ची काहीच व्हॅल्यू नाहीये. कळालं? समजलं? एवढं सोपं आहे हे, राईट. आता D8 करूया. ठीक आहे, क्लास करूया D8. D8 करूया. D8. ओके, D8 करूया. स्ट्रॉंग फील्ड लिगँड साठी आणि वीक फील्ड लिगँड साठी. तर D8 स्ट्रॉंग फील्ड साठी मी कसं फिल करणार बघा. 1 2 3 4 5 6 7 8. कळालं? हे मी कशासाठी फिल केलं? स्ट्रॉंग फील्ड लिगँड साठी, राईट. आणि वीक फील्ड लिगँड साठी मी कसं फिल करणार? वीक फील्ड लिगँड साठी मी इथेच परत एक दुसरीकडे ड्रॉ करून दाखवू तुम्हाला. ओके, इथे ड्रॉ करून दाखवते. ठीक आहे, हे मी स्ट्रॉंग फील्ड साठी असं फील केलं. वीक फील्ड साठी कसं करणार? 1 2 3 वीक फील्ड आहे ना, मग आता डायरेक्ट वरती जाणार. 4 5 6 7 8. समजलं स्टुडंट्स? नसेल समजलं तर मी तुम्हाला परत एकदा सांगते. ओके, स्ट्रॉंग फील्ड मध्ये कसं केलंय मी? 1 स्ट्रॉंग फील्ड मध्ये कसं केलं? 1 2 3 परत 4 5 6 नंतर इथे 7 8. आधी खालचे पेअर होणार स्ट्रॉंग फील्ड मध्ये. आता तर काय उरलं नाही ना 6 नंतर, म्हणून 7 आणि 8. कळालं? आधी कधी पण एक एक फिल करायचं, नंतर पेअरिंग करायचं. जर तुम्ही असं केलं 1 2 3 4 5 6 तर हे रॉंग आहे स्टुडंट्स. आधी एक इलेक्ट्रॉन टाकायचा, मग जर स्ट्रॉंग फील्ड असेल मग त्याला पेअर करायचं. कळालं? आणि इथे 7 आणि 8 इथे असं नाही दाखवू शकत तुम्ही स्ट्रॉंग असल्यामुळे 7 8 नाही. स्ट्रॉंग असले तरी आधी दोन्ही ऑर्बिटल्स मध्ये एक एक इलेक्ट्रॉन्स गेले पाहिजे. पण जर हे वीक फील्ड असतं तर मी कसं केलं असतं? वीक फील्ड आहे ना, मग 1 2 3. ओके, फोर्थ कुठे जाणार? इथे. हा फर्स्ट सेकंड थर्ड इलेक्ट्रॉन, हा फोर्थ इलेक्ट्रॉन, हा फिफ्थ इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर हा इथे 6 7 8. आधी हे वरचे फिल होणार, नंतर मग खाली पेअरिंग होणार. कळालं? मग आता ह्या केसमध्ये आपण CFSC कशी लिहिणार? CFSC ते बघूया. ठीक आहे, कशी लिहिणार? इथे काय झालं? इथे किती टोटल आहेत? 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग -0.4 इंटू 6 प्लस इथे किती होते? 2 इलेक्ट्रॉन्स प्लस 0.6 इंटू 2 प्लस प्लस. आता तुम्ही म्हणाल की ओके, आता इथे किती पेअरिंग झाले? 3 पेअरिंग झालेत, मग प्लस 3p. ओके, समजलं? आता ह्याचा जो आन्सर येईल तो तुम्ही कॅल्क्युलेट करून लिहायचा. जो पण आन्सर येईल इथे डेल्टा ओ प्लस 3p. ओके, आता वीक फील्ड मध्ये काय करणार? वीक फील्ड मध्ये काय होत आहे? 1 2 3 4 5 6. ओके, इथे पण 6 येत आहेत है ना. सो -0.4 इंटू 6 प्लस इथे काय आहे? 0.6 इंटू 2. हे तर दोन्ही पण सेम आहे. तसंच्या तसं वीक फील्ड करा नाही तर स्ट्रॉंग फील्ड करा, तेच कॉन्फिगरेशन येते ना. पण इथे तुम्हाला पेअर एनर्जी लिहावी लागेल का? इथे पेअरिंग एनर्जी नाही लिहायची. का? कारण वीक फील्ड मध्ये दुसरं काय ऑप्शनच नाही ना. फिफ्थ नंतर 6 7 8 इथे करावंच लागणार.
म्हणून वीक फील्ड लिगँड्स मध्ये कधीच पेअरिंग एनर्जी लिहित नाहीत आणि स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स मध्ये जर पेअर होत असतील इलेक्ट्रॉन्स तर पेअरिंग एनर्जी लिहितात. ओके, तर आन्सर दोघांचं पण सेम येणार, पण इथे विथ पेअरिंग एनर्जी आन्सर येणार आणि इथे विदाउट पेअरिंग एनर्जी आन्सर येणार. कळाला? हे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचं, म्हणून मी हा एक्झाम्पल घेतला D8 चा. समजलं स्टुडंट्स? खूप सोपं आहे. नसेल समजलं तर मला तुम्ही परत एकदा विचारा. ठीक आहे, एकदा परत शेवटचं सांगते जर कोणाला समजलं नसेल तर. जर स्ट्रॉंग फील्ड असतील, जर स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असतील, ओके, तर ऑक्टाहेड्रल, हे फक्त मी ऑक्टाहेड्रल साठी कन्सिडर करते, हे T2G आहे, हे EG आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असतील तर पहिला इलेक्ट्रॉन, दुसरा इलेक्ट्रॉन, तिसरा इलेक्ट्रॉन, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवेंथ, 8, 9, 10 असं फिलिंग होणार. पण जर वीक फील्ड असेल, जर वीक फील्ड असेल तर कसं होणार? तर कसं होणार? 1, 2, 3, 4, 5, नंतर 6, 7, 8, 9, 10. कळालं? हे फिलिंग कसं होतं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, त्यावरूनच प्रश्न येतात. कळालं? आता बघा, हा क्वेश्चन एकदम रिसेंट आहे, 2018 मध्ये विचारलेला. क्रिस्टल फील्ड स्टेबलायझेशन एनर्जी फॉर अ D3 आयन इन टेट्राहेड्रल ज्योमेट्री. आपण तर ऑक्टाहेड्रलचं केलं, टेट्राहेड्रल ज्योमेट्री मध्ये कसं येणार? तर कधी पण लक्षात ठेवा स्टुडंट्स, टेट्राहेड्रल ज्योमेट्री बोलले ना तर तुम्हाला नेहमी म्हणजे नेहमी, ओके, ऑलवेज वीक फील्ड लिगँड्स कन्सिडर करायचे. टेट्राहेड्रल ज्योमेट्री मध्ये कधीच पेअरिंग अप होत नाही. ओके, कधीच पेअरिंग अप होत नाही. नेहमी काय असतं? स्पिन फ्री असतं ते. ठीक आहे, जे लिगँड्स पेअरिंग करतात त्यांना स्पिन पेअर किंवा स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स म्हणतात. ओके, हे काही वर्ड्स आहेत. आणि जे जे वीक फील्ड लिगँड्स असतात, ओके, त्यांना काय म्हणतो आपण? स्पिन फ्री म्हणतो. स्पिन फ्री लिगँड्स और वीक फील्ड लिगँड्स, कधी कधी हे वर्ड्स पण विचारू शकतात. कळलं? तर लक्षात ठेवायचं, टेट्राहेड्रल ज्योमेट्री मध्ये नेहमी काय असतं? स्पिन फ्री, नेहमी वीक फील्ड लिगँड्स असतात. ओके, कधीच स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स नसतात. का? कारण त्याची जी एनर्जी आहे डेल्टा टी, त्याची व्हॅल्यूच एवढी कमी असते की कधीच पेअरिंग होऊ शकत नाही. ओके, खूप व्हॅल्यू कमी असते, म्हणून काय करतात? इलेक्ट्रॉन्स वरती जम्प करतात, इजी मध्येच जम्प करतात. ओके, कारण छोटं आहे ना, डिस्टन्स फार कमी असतं, म्हणून इलेक्ट्रॉन्स पेअर होण्याच्या ऐवजी, पेअरिंग एनर्जी खर्च करण्याच्या ऐवजी डायरेक्ट इथे इजी मध्ये जातात. कळालं? डायरेक्ट इथे होतात. नेहमी वीक फील्ड सारखंच कन्सिडर करायचा टेट्राहेड्रल ज्योमेट्री मध्ये, आणि ऑक्टाहेड्रल ज्योमेट्री मध्ये लिगँड बघून ठरवायचं की करायचंय स्पिन पेअर करायचे की नाही करायचे, की डिपेंडिंग ऑन स्ट्रॉंग अँड वीक फील्ड लिगँड्स. समजलं? तर आता इथे D3 आयन दिलाय, टेट्राहेड्रल. तर आधी टेट्राहेड्रल ड्रॉ करा. दिस इज टेट्राहेड्रल, खाली E वरती T2. D3 म्हणजे 1, 2, आणि मी काय सांगितलं? वीक फील्ड आहे म्हणजे 3 इथे येणार. कळालं? इथे येणार का? हे असं होणार का? नाही. 1, 2, 3, कारण मी सांगितलं नेहमी वीक फील्ड असतं. कळालं? तर आता आपण CFSC कॅल्क्युलेट करू शकतो की नाही? ई ची व्हॅल्यू माहिती आपल्याला, किती असतं? -0.6 डेल्टा टी, आणि इथे काय असतो? +0.4 डेल्टा टी, है ना? तर किती येणार इथे? -0.6 इंटू 2 प्लस 0.4 इंटू 1, किती येणार? -1.2 प्लस 0.4 डेल्टा टी, किती येणार याचा आन्सर? -0.8. -0.8च येणार ना? येस, आन्सर इज बी. किती सोपं होतं. फक्त आपल्याला एवढं माहिती असायला पाहिजे की टेट्राहेड्रल मध्ये नेहमी वीक फील्ड, हा कुठे, हा एकदम हायलाइट करून ठेवा हा पॉइंट. ओके, टेट्राहेड्रल ज्योमेट्री म्हणजे वीक फील्ड सारखंच कन्सिडर करायचं. मग 1, 2 आणि 3 इथे. ओके, सो दॅट वॉज ऑल फॉर
टुडेज लेक्चर आणि असाइनमेंटचं सोल्युशन जे केमिकल कायनेटिक्स असाइनमेंट मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पोस्ट केलंय त्याचं सोल्युशन मी तुम्हाला उद्या देणार आहे. ओके, त्या अगोदर मला असं वाटतं की तुम्ही स्वतःहून ते मॅक्झिमम क्वेश्चन्स प्रॅक्टिस करावे आणि जे पण मी उद्या व्हिडिओ सोल्युशन प्रोव्हाइड करणार आहे ते तुम्ही चेक करू शकता. ओके, दॅट्स ऑल फॉर टुडे.